सर आता वनस्पतींचा किंवा झाडांचा विषय निघाला आहे, तर आपण मागाशी बोलताना तुम्ही आम्हाला जॉईस किल्मरच्या झाडांच्या एका कवितेबद्दल सांगितलं. त्या कवितेबद्दल आम्हाला सांगा, नंतर मी श्रोत्यांसाठी ती कविता वाचून दाखवेल. आम्ही उटकमंडला गेलो होतो सर. उटकमंडला असं सर्वात उंच शिखर आहे. त्या उंच शिखरावर असा दगडी खांब आहे. त्या खांबावर ही कविता एका ब्रिटिश ऑफिसरनी कोरलेली आहे. आता हे झालं ना, मी फडकेंचं नाशी फडके माहीत आहेत तुम्हाला, त्यांचं आत्मचरित्र वाचत होतो. त्यांनी ही कविता कोट करून त्याचा मराठी अनुवाद दिला होता. तो मराठी अनुवाद माझ्या चकवा चांदनमध्ये आहे, तर तो तुम्हाला देऊ का? की तसा तो उद्धृत करा. ती वर इंग्रजी कविता आणि फडकेने केलेला मराठी अनुवाद. तर मित्रांनो, आपल्यासाठी मी ही कविता, जी ओरिजिनल कविता आहे जॉईस किल्मरची, तर मी तुम्हाला इंग्लिशमध्ये जे आहे ते वाचून दाखवतो आणि सर त्याचा यासी फडक्याने जो अनुवाद केला तर आपल्याला ते मराठीत सांगतील. ट्रीज. I think that I shall never see a poem lovely as a tree. A tree whose hungry mouth is pressed against the earth's sweet flowing breast. A tree that looks at God all day and lifts her leafy arms to pray. A tree that may in summer wear a nest of robins in her hair, upon whose bosom snow has lain, who intimately lives with rain. Poems are made by fools like me, but only God can make a tree. आता याचा अनुवाद आपल्याला मराठी अनुवाद. आता त्याचा मी मराठी अनुवाद. हा जो मराठी अनुवाद आहे तो नाशी फडकेने आपल्या आत्मचरित्रात केलेला आहे. तो मी वाचून दाखवतो. झाडासारखं दुसरं मूर्तिमंत काव्य मी पाहिलं नाही. कविता काय माझ्यासारखा मूर्ख मनुष्य जुळू शकतो, परंतु हे पाना फुलाचं दिव्य काव्य प्रत्यक्ष परमेश्वरच करू जाणे. सर, आत्ता एक उत्सुकता म्हणून मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुमचं वय वर्ष आता 92 आहे. 92व्या वर्षी पण तुम्हाला एवढं छान वाचता कसं काय येतं, एवढं जीवाचं? कारण मी असं ऐकलं की 40 नंतर याच्यावर प्रेम आहे माझं सर. पण तुम्हाला दिसतं अजूनही व्यवस्थित ते? अजूनही मला दिसतं ते. ख्यामध्ये सर, हा म्हणजे तुमच्यावर जे वनांनी वनस्पतींनी संस्कार केला त्याचा हा परिणाम म्हणायला हरकत नाही. तोच आहे. आणि जो एक मी व्यायाम करतो, तुमची इच्छा असले तर मी दाखवतो. मेंदूला कुठं कोणी आतापर्यंत व्यायाम नाही सांगितला आहे, तर मेंदूला एक व्यायाम आहे. तो मला जे कृष्णमूर्तींनी सांगितला आहे. जे कृष्णमूर्तीला तुम्ही ओळखताय आणि पुष्कळ ग्रंथ लिहिलेले आहेत. आणि त्यांनी 3-4 पुस्तकं अशी लिहिली आहेत. 2 डायऱ्या आहेत, रोजनिशी आहेत. त्या रोजनिशी आपल्या हाताने लिहिलेल्या आहेत त्यांनी. आणि दुसरा एक 3 खंड आहेत, जीवन भाष्य, कॉमेंट्रीज ऑन लाईफ, असे त्याचे 3 खंड आहेत. हे त्यांनी स्वतः लिहिलेले आहेत. आणि बाकीची सर्व लेक्चर दिले आहे आणि ती पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. ही त्यांनी स्वतःच्या हाताने लिहिली आहेत. आणि मी कुणालाही हेच सांगतो, जे कृष्णमूर्तीचं तत्त्वज्ञान तुम्हाला कळतच नाही, अवघड आहे ते. तुम्ही कबीर जर वाचला असाल तर तुम्ही हे करू शकता. कबीर नाही कळाला ना, जे कृष्णमूर्ती तुम्हाला कळणार नाही. मी कबीर वाचलेला आहे, मी जे कृष्णमूर्ती वाचलेला आहे. त्यांच्याकडून तुम्हाला ते म्हणजे तो व्यायाम त्यांच्याकडून मला आलेला आहे. तो तुम्हाला तुमची इच्छा असेल तर मी करून दाखवतो. हो, येतं ना. अगदी चालेल ना. मी आता चालू करतो, बघा माझ्याकडं. अगोदर इकडचा भाग हे असंच मी केलं आहे. ते नखं वगैरे तुमची फार वाढली नाही पाहिजे न ते हे पहा. आणि 20 वेळा करायचं. मी स्वतःची काउंट करतो आणि दुसरं करतो.
20. आता सेकंड. आता ही बाजू ही टाळू अगोदर केली मी, आता इकडची बाजू. वीस. आता आपल्याला 2 मेंदू आहेत. एक कुठला छोटा मेंदू एक मोठा. नाही, लेफ्ट अँड राईट म्हणा. असं हां, मोठा लहान म्हणू नका. लेफ्ट आहे ना, हा काय लेफ्ट झाला. तो जो व्यवहारी लोक असतात त्यांचा लेफ्ट मेंदू फार चालतो. आणि जे कलाकार आहेत माझ्यासारखे, कवी आहेत, लेखक आहेत, त्यांचा राईट मेंदू ॲक्टिव्ह असतो. आणखीन एक फरक सांगतो, स्त्रियांचं वेगळं असतं. ती ह्या दोन्ही मेंदूला जोडणारी जाळी असते, ती इथं आहे, इथं मानेवर. ते दोन्ही मेंदूला जोडलेली असते. त्यामुळं स्त्री ही विचार करताना ती करेक्ट करते. ती पुरुषना एकतर डाव्या बाजूचं करेल, एकतर उजव्या बाजूचं करेल, पण ती समतोल विचार करते. ते महत्त्वाचं आहे. आता मी मेंदू, आता हे इकडचा, हा कुठला, कुठली बाजू, हा उजवी. तर आता उजव्या मेंदूला मी व्यायाम देतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. काय नाही, ते मसाज करायचं आहे तुम्हाला. खाजवायचं नाही आहे. ती जे मसाज आता राईटला केलं ना, आता लेफ्टला करतो. लेफ्ट इकडे बाजूला आहे. आता मी पुरुष असल्यामुळं मी ती जोडी तिथं नाही आपल्याला, तिथं मी मसाज नाही करत, पण तुम्हाला करावं लागेल, कारण तुम्हाला ती जोड तिथं आहे. मग तुम्हाला इकडची बाजू कसं दिसेल? नाही सर. नाही सांगतो. नाही, मी जे करतोय ते प्रेक्षकाला दिसतं का? कॅमेरा तिकडे आहे ना तुमचा. मग इकडचं मग तुमच्या ह्याच्यामुळे दिसतं. हावभाव आणि तुमचे जे ॲक्शन्स आहेत ना, त्याच्यामुळे जे कळायला पाहिजे ते. नाही काय. आता झालं ना, आता पुढचं सांगतो. तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं इथं करावं लागेल. मला असं मध्यभागी करायची गरज नाही, कारण तुम्हाला तो जोड इथं आहे, त्या दोन्ही मेंदूला जोडणार आहे. म्हणून स्त्री बघा, ती विचार करताना इट इज व्हेरी बॅलन्स्ड. पुरुष एकतर डावीकडं घुसतो, एकतर उजवीकडं विचार करतो. आता मी त्याच्यातला पुढचा प्रकार सांगतो. मी मानेला आहे तो व्यायाम. स्लोली मसाज करायचा. आता हे तो मसाज आहे सर, अगदी सावकाश करायचं. हे हां, आता आपला कंठ आहे, त्या कंठाला करायचं.
वीस. आता ही हनवटी आहे ना, इथं खड्डा असतो बघा सेंटरला, ते एकदा 10 वेळा इकडं 1 2 3 4 5 6 7 8 10. आता विरुद्ध दिशेला 1 2 3 5 6 6 10. पुन्हा रिपीट करा 1 2 3 5 6 7 9 10. पुन्हा रिपीट. दहा 40 वेळा का होतात. इकडं 20 वेळा इकडे. हे हनवटीचं. आता पुन्हा बघा आता मी गाल फुगवतो. 5 10 15 20. हा गालाचा तुमचा. मोजा 20. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. हा तुमच्या गालाला व्यायाम होतो. पुन्हा त्याला दुसरा प्रकार आहे. हे बोट आहे ना, असं घ्या. मोजा तुम्ही काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 20. आता पुढं सांगतो. ही एक कणपटी आहे ना आपली, तिथं मसाज करायचा 20 वेळाच. मोजा तुम्ही. आता कपाळ. आता हा डोळा. आता एक शेवटचा आहे. आपले इथं हाडं आहेत बघा, सॉफ्ट ठिकाण नाही, ते सर्व हाडावरून असं हे तुमच्या डोळ्याचं झालं. त्यामुळं मला चष्मा नाही लागत. माझं 90 वर्ष आहे. म्हणजे हे रहस्य आहे तुमचं चष्मा न लागण्याचं. हां, आणि स्मरणशक्ती. आणि स्मरणशक्ती. नाही त्याच्याबरोबर ते आलं हो, मेंदूलाच हा सर्व व्यायाम मेंदूला होतोय. स्मरणशक्तीशी त्याच्याशी संबंध आहे. श्रोतो, मला तुम्हाला नक्की सांगावं असं वाटतं की तुम्ही घरी हा व्यायाम नक्की करा. साक्षात अरण्य ऋषी मारुती चिदंबरमनी आपल्याला त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहे. आणि मला खात्री आहे की तैलबुद्धी जे म्हणतात की नक्की तुमची बुद्धी त्याच्यामुळे शाबूत राहील आणि अनेक वर्ष राहील. खरं तर सरांचं 92व्या वर्षी ते खूप छान चष्मा न लावता वाचून दाखवत आहेत आपल्याला. त्याचं रहस्य यामागचं हेच आहे. तर तुम्ही नक्की करा आणि तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती असेल तर आमच्या कमेंटमध्ये नक्की कळवा. सर, आत्ता तुम्ही आम्हाला वयाच्या 92व्या वर्षामध्ये तुम्ही आहात आणि तुम्ही आम्हाला खूप छान कविता वाचून दाखवलीत. 40 नंतर बऱ्याच जणांना चष्मा लागतो जवळचं वाचण्यासाठी. तर मला विचारायला आवडेल की तुमच्या एवढ्या सुदृढ प्रकृतीचं रहस्य काय आहे? मी पहाटे 4 वाजता उठतो. 4 वाजता उठून मी प्राणायाम करतो, योगासनं करतो. माझं हे मेंदूचं
हे सर्व करतो आणि थोडं विश्रांती घेतो आणि थोडी विश्रांती घेतल्यावर मी ओम जो आहे ना ओम हे जवळजवळ अर्धा तास बोलतो. ओम 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 हे अर्धा तास माझा. ते झालं की माझं हे योगासनं वगैरे सर्व झालं की मी मुखमार्जन वगैरे करून ड्रायफ्रूट खातो. म्हणजे बदाम काजू वगैरे जे आहेत ते रात्री भिजवायला ठेवतो आणि सकाळी ते स्वच्छ धुवून ते खातो. त्यात 2-4 प्रकारचे ड्रायफ्रूट आहेत. आणि नाश्त्याला मी नाचणीचं सत्व खातो. नाचणीचं सत्व आणि त्या सत्वामध्ये ते पीठ असतं ना नाचणीचं त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर म्हणजे ते कुटून ते मिक्स करतो त्याच्यामध्ये आणि 1 वाटी मुगाची डाळ त्याचं पीठ त्याच्यात घालतो आणि हे मिश्रण पीठ झालं की ते चांगलं पाण्यात आणि दुधामध्ये उकळून घेतो. त्याची पेस्ट होते. ती पेस्ट मी चमच्याने खातो आणि दिवसभर मी काही खात नाही. अच्छा, तुम्ही भाजी पोळी वरण भात असं नाही 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 खात मी. तिखट तर खातच नाही. अच्छा, गोड आवड तिखट नाही, गोड नाही, अच्छा चण्याचा कुठलाही पदार्थ नाही. अच्छा, यू कॅन इमॅजिन. हो चण्याचा एकही पदार्थ नाही. म्हणजे सर्व मिठाई चण्याची असते. हो हो हो. मी नाही खात. तर सोलापूरची चटणी कांदा नाही प्रसिद्ध आहे. खात. सोलापूरची चटणी प्रसिद्ध आहे. तुम्ही नाही, चटणी तर सोडूनच द्या. बटाटा वडा नाही नाही, ते काही नाही खात मी. हे माझं अन्न आहे. संध्याकाळी रात्रीच्या जेवणाबद्दल ते ते आय रिपीट. ओके. नाचणी सत्व घेतो, हां. दूध घेतो मी थोडं हम्म, हम्म. आणि आय स्लीप. रात्री झोपताना दूध वगैरे पिता तुम्ही? हो, दूध पितो ना आता. अच्छा, ओके. हे सगळं रहस्य आहे. अच्छा, हा म्हणजे मिताहारी आहे मी हो हो थोडक्यात. हो हो हो, खरं आहे. आणि कांदा नाही आणि लसूण नाही. अच्छा, ओके. सर, मारुती चितमपल्लींनी अजून एक शब्द शोधला, तो म्हणजे केशराचा पाऊस. तर आम्हाला त्याच्याबद्दल पण ऐकायला आवडेल. केशराचा पाऊस आपल्याला त्याला इंग्रजीत पर्याय आहे प्री मान्सून शॉवर्स. प्री मान्सून शॉवर म्हणजे पावसाआधीचा पाऊस. तो दक्षिणेत पडतो. आपल्याकडं प्री मान्सून शॉवर्स नाही पडत. तो दक्षिणेतल्या भागामध्ये प्री मान्सून म्हणजे पावसाआधी. म्हणजे तो कधी पडतो? एप्रिल मे या 2 महिन्यात पडतो प्री मान्सून शॉवर. ह्या प्री मान्सून शॉवरच्या वेळेला या प्री मान्सूनच्या शॉवरला तुम्ही जर जंगलात असलात, साधारण उटकमंड किंवा कुठल्या हिल स्टेशनला, विशेषतः उटकमंड, तिथं सदाहरित शोला फॉरेस्ट आहेत. त्या शोला फॉरेस्टमध्ये तुम्ही असायला हवं. त्यावेळेला त्या प्री मान्सून शॉवरच्या वेळेला एप्रिल मेमध्ये वारा येतं, वादळ येतं आणि जोराचा पाऊस पडतो. जंगलं स्वच्छ होऊन जातात. त्यावेळेला तुम्ही मेडिटेशन करायचं. यू मेडिटेट. आणि यावेळेला तुमच्यामध्ये जेनेटिकल बदल होतो. आता जेनेटिकल बदल म्हणजे काय सांगतो, एक उदाहरण सांगतो. हा वीरप्पांना हस्तिदंत असलेले हे हत्ती मारायचा. हे हत्तीनीच्या लक्षात आलं की आपले पिलं ज्याला हस्तिदंत आहे त्याचीच शिकार हा करतो. तर तिनं विचार केला यापुढं आपण हस्तिदंत नसलेली पिलं जन्माला घालायची, ज्यातील जेनेटिकल चेंज. आणि आता जी पिलं होतात त्यांना दात नसतात. दॅट इज जेनेटिकल चेंज. तुम्हाला फेवरेबल तसाच तुम्हाला जे इच्छा असेल ना ती इच्छा तुम्ही करा. असं मला व्हायला पाहिजे, मला लेखन सुचलं पाहिजे, मला कविता सुचल्या पाहिजेत. तेव्हा व्यापारी असला तर त्या दृष्टीनं करा आणि तसं होतं ते. आणि ही आम्रवर्षामध्येच होते. आणि ही प्री मान्सून शॉवर्सचा प्रतिशब्द तो मारुती चित्तमपल्ली यांनी शोधला आहे. सर, आता वर्षा
याचा उल्लेख झाला पाऊस त्याला आंब्याला फुलोरा येतो, त्याला मोहर येतो, एक सुगंधी वातावरण असतं त्याच्यात. हा केशराचा पाऊस आहे ना, साधारण हिवाळ्यामध्ये पडतो. त्याला काही झाडांना फुलं येतात, अरंग आहे, रायमुनी आहेत, असं सर्व येतो. तर त्याचे जे केसर आहेत ते हवेत जातात फार आकाशात, आणि काही वेळांना 12-1च्या नंतर दव पडतं. त्याचे ते दवासहित ते केशर तुमच्या अंगावर पडला तर तुमचे केशरी कपडे, तो पाऊसच असतो तो, ते केशरी रंगाचे होतात. हा तो अनुभव आहे. आणि त्याच्यावर माझी ती कथा आहे, केशराचा पाऊस. तुम्ही वाचली का? हो वाचले ना सर. सर आम्ही त्याचे पारायण केलेले आहेत. खरं म्हणजे आम्ही जेव्हा तुमची पुस्तकं वाचतो तेव्हा आम्ही विचार करतो की सरांना हे कसं सुचलं असेल, ते कुठे गेले असतील आणि त्यांना कसं ते अनुभवलं असेल त्यांनी. म्हणजे आम्ही तेवढे नशिबवान नाही की एवढं अनुभवला, पण तुमच्या कथांमधून आम्हाला ते अनुभवायला मिळतं सर. तर मी एकट्याने ते अनुभवलं होतं. मला असं वाटलं कथा लिहिताना आपल्याबरोबर आणखीन एक पात्र असावं, म्हणून ती सुमित्रा आहे माझ्याबरोबर. आम्ही दोघं फिरतो जंगलामध्ये आणि दोघंही या केशराच्या पावसात नाहतोय, असं ती एक कथा आहे एकूण. सर आपल्या आजूबाजूला बाभूळ आणि बोर आहेत, तर यातला आपण फरक कसा काय जाणून घेऊ शकतो? आता बाबळीला अशा लांब शेंगा येतात आणि बोराला गोल फळं येतात. बोरीलाही काटे असतात, पण बाबळीलाही असतात. पण बाभळ तुम्ही जवळ जाऊन बघा, काही हाईटपर्यंत काटे असतात. कारण हे बकऱ्या शेळ्या जे असतात ते चरायला जातात, त्या चरतात त्याच्यामुळे, तर त्याच्यामुळे त्याला काटे असतात. काटे असल्यामुळं त्यांना चरता येत नाही. आणि पुढं वृक्षावर काटाच नसतो, कुठेही काटा नसतो, कारण ते शेळ्या वगैरे तिथं जाऊ नाही शकत. तर त्या जनावरासाठी त्यांनी काटे निर्माण केलेले आहेत. तुम्ही बाबळीचं झाड बघा, सूक्ष्म पहा तुम्ही, वरच्या कॅनॉपीला काटा कुठेही नसतो. आणि बोरीचं तुम्हाला माहीत आहे, गोल बोरं येतात. त्या आपल्याकडं बोरीवर एक म्हण आहे, बादरायण संबंध. बादरायण संबंध, हां, ते कसं आहे बादरायण संबंध? मी बोरीचं झाड मला माहीत आहे, तुमच्या घरी बोर नाही आहे, तुमच्या गाडीचं चाक बोराचं आहे. आणि मला माहीत आहे ते काय ते. तर तुमचे माझे संबंध कसे आहेत? बादरायण संबंध आहेत. दूरचे आहेत तुम्ही, पण जोडलंय ते उगीचे उगी, त्याला बादरायण संबंध. काही संबंध नाही. तुमचं गाडीचं चाक बोराचं आहे आणि मी असा आहे. तुम्ही जंगलात फिरलात आणि तुम्ही आदिवासी लोकांकडून बऱ्याच गोष्टी शिकलात, त्यांचा तुमच्याशी फार जवळून संबंध आला आहे. मग आदिवासी लोकांची भाषा फारच प्रगत आहे असं तुमचं म्हणणं आहे, असं काही पुस्तकामध्ये वाचलंय, जरा थोडं स्पष्ट करून सांगा. आता प्रगत या दृष्टीनं म्हणतो, त्या भाषेमध्ये वृक्षांची सर्व नावं आहेत, पक्ष्यांची सर्व नावं आहेत, प्राण्यांची सर्व नावं आहेत, प्राणी कसं वागतात त्याच्याबद्दल शब्द आहेत, त्यांची बिहेवियर कशी असते त्याच्याबद्दल शब्द आहेत. मराठीत आहेत का? मराठीत आपल्याला माहीतच नाही. ते जनावर कसं वागतात, तो आवाज कसा करतो, नाव आहे. त्यांना वास कसा येतो, त्याला नाव आहे. आपल्याकडं आहे का? कारण त्यांना त्या ज्ञानाची गरज आहे. त्या ज्ञानामुळं ते जंगलामध्ये जगू शकतात. आपण जंगलामध्ये जगतच नाही ना, आपण शहरात राहतो. या सर्व गोष्टीची आपल्याला कल्पनाच नाही. मी ज्यावेळेला कोश लिहायला घेतला त्यावेळेला मला मराठी शब्दच सापडेना पक्ष्याविषयी. एक 10-12 पर्याय सापडले असतील तेवढंच, पण ते 450 सांगतात ना. त्या जंगलात जेवढे पक्षी आहेत त्या सर्वांची झाडांची नावं सांगतात. हे नॉलेजेबल नाही आहे का ते?
आणि ते मी त्यांच्याकडून मिळवलं. जे मराठीत नाही ते त्यांच्याकडून म्हणलं. त्याला ट्रिक्स करून त्याला मराठीकरण दिलं. त्या अर्थाचं मी मराठी आहे. आता आम्रवर्षा, आता ते त्यांचा जो मूळ शब्द आहे ना, प्री मान्सून शोर, हा इंग्रजीत आहे आणि तमिळमध्ये आम्रवर्षा म्हणतात. आंब्याला त्यांचा वेगळा शब्द आहे. मी म्हटलं आंब्याला काय प्रतिशब्द काय, तुम्ही काय होतं त्याला ते मराठी शब्द माहीत नव्हता. त्यामुळे त्याला आंबे पिकतात आणि ते तिकडं सुगंध करतात. आता आंबे पिकल्यावर म्हणलं तर आम्रवर्षा आहे. त्या आंब्याचा सीझन होता, मग आम्रवर्षा. हा मारुती चित्तमपल्ली यांनी शोधलेला शब्द आहे. सर, आता आदिवासींच्या भाषांबद्दल आपण बोलतो आहोत, तर तंजावर प्रांतातील रामकवीचा भाषा प्रकाश आणि शब्दादी वर्ग या ग्रंथांचा तुम्ही उल्लेख केला होता. त्याच्याबद्दल मला जरा सांगा ना. आता ह्या प्राण्यांचे जे आवाज आहेत ना, त्यांना वास असतो. आता वाघाचा आहे ना, त्याला एक प्रकारचा वास येतो. त्याला बोत्र्यान आहे. बिबट्याचा आहे, त्याला एक प्रकारचा वास येतो. आणि हा वास ना तुमचं बकरा आणि मुंग्या याच्याशी संबंधित आहेत. तर बोकडासारखा वास येतो. मुंग्या चिरडल्या तर वास कसा येतो, तर मुंगळ्यान वास येतो. आणि त्यांना ह्याचीच गरज आहे, कारण जिथं तो प्राणी बसलेला असतो त्या जागेला वास येतो. तर तिथं जायचं नाही, जाताना विचार करायचं, कारण ती वाघाची जागा आहे. जाताना विचार करायची की तिथं अस्वलं राहतात. असे ते प्रतिशब्द आहेत. आता त्या मोहा फुलला ना, ते मोयान झालं म्हणतात, कारण त्यांच्याशी संबंध आहे त्या पाना फुलाशी. ते फुलं खातात, ती फळं खातात. त्याला वास कसा होतो तोही माहीत आहे त्यांना. तर अशी वासाला नावं मराठीत नाही आहेत. काय गुलाबासारखा वास, मोगऱ्यासारखा वास ना, शब्द नाही आहेत. तर मग मी ते हळूहळू शब्द त्याचा मराठी अंतर. आता हे आम्रवर्षा आहे ना, त्यांचा मूळ शब्द हे आहे, तमिळ आहे. त्या तमिळचं मी मराठी केलं आणि तुम्हाला दिला तो शब्द. तर ते जो कोश आहे ना, तो सरस्वती महाल आहे जो तामिळनाडूमध्ये, तिथल्या त्या कवीनी लिहिलेला आहे तो कोश. हा, गाम. तर तो जनावर कसं ओरडतात त्याचे ते संकेत दिलेले आहे. बाबा वाघ असा गडगडाट करतो, मेघ गडगडाट करतात, पुन्हा ते हत्ती कसे तो किंकाळी मारतो, असे ते शब्द आहेत सर. त्या कोशातून मी घेतलेले आहेत. पण तो संग्रह आदिवाशाकडेही आहे ना, त्यांच्याकडं वासाला शब्द आहेत. ते एक कम्पॅरेटिव्ह असं लिहिला की जसं आदिवाशामध्ये आहेत तसं यापूर्वी राम नावाच्या कवींनी देखील ते रचलेले आहेत. याच्याकरता तो संदर्भासाठी दिलेला आहे तो. आणि हे वासाशी आदिवासी परिचय असतात. सर, तुमचं बरंच सारं आयुष्य हे जंगलात गेलेलं आहे, त्यामुळे जंगलाची पावलवाटी तुमच्या बऱ्यापैकी परिचयाची आहे. जर आमच्यासारखी माणसं जंगलात हरवली तर वाट कशी शोधायची? अगोदर तुम्हाला आमचं ट्रेनिंगमध्ये एक ट्रेनिंग होतं की तुमच्या डोळ्याला पट्टी बांधतात, असं घरघर फिरवतात, जीपमध्ये घालतात, एक 10-12 किलोमीटर जंगलात नेतात, खाली उतरवतात, पट्टी असते तुमच्या डोळ्यावर आणि पट्टी काढतात. हा नकाशा, तुम्ही इथं आहात त्या नकाशात, आणि तुम्ही 20 किलोमीटर चालवून कॅम्पला यायचं. तुमचं काय होईल ते बघा. नाही आला 100 मार्क गेले. तर आम्ही काय करतो, नदी किंवा ओढा शोधतो. कारण नदी किंवा ओढा शोधला, समजा ओढा मिळाला, त्या ओढ्याने जाताना कुठंतरी एखादा आदिवासी मासे मारत असतो. त्या नदीवर कुठलीही एक बाई धुणं धुवत असते. आम्ही तिला विचारतो, हे कुठं आहे, कसा रस्ता आहे. ती सांगते असं 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 जा तुम्ही. आम्ही नदी सोडत नाही कधी, कारण आमचा कॅम्प ना नदीकाठी होता. तर त्या नदीच्या किनाऱ्याने आम्ही बरोबर गेलो.
तर नदी किंवा ओढा शोधून काढायचा. काही चुकलं बिकलं तर वारूळ काढायचं. तुम्हाला दिशा मिळते तुमचा कॅम्प कुठल्या दिशेला आहे आणि नदी तिथंच जाऊन मिळते. पण ते दिशा कळत नाही सर. ते पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण कळतं तुम्हाला त्या वारुळावरून, पण तुम्ही कुठल्या दिशेला जायचं. तुम्हाला कॅम्पची एरिया सांगितलेली आहे, तो कॅम्प कुठं आहे असं सर्व विचार करून आम्ही हळूहळू जातो. ते आणि कित्येकदा वाट विसरू नये म्हणून फांद्या असतात ना, त्या फांद्या टाकत जातो आम्ही, किंवा झाडाला असं थोडा असा कोयत्याने असा चीर घेतो. म्हणजे चुकली तरी त्या वाटेने आपण आलो ना, पुन्हा आणखीन वेगळ्या वाटेला जाऊ नये. त्या ज्या वाटेने आला त्या वाटेने तुम्ही चाललं तर, आणि ते तुमची वाट चुकणं आणि तुम्ही जाणं हा विलक्षण अनुभव आहे. तो तुम्ही घ्या एकदा कधीतरी. म्हणजे तुमच्या ट्रेनिंग मध्ये हा असा प्रकार तुम्हाला हा शिकवला जातो. कारण तो 100 मार्काचा पेपर असतो तो. तुम्ही कसं आल्यात. घोड्यावर बसायला शिकवतात, आणि पाऊस येतो, नदीला पूर येतो, उड्या मारायचं आणि पलीकडं जायचं. 100 मार्क जीवाच्या ह्याच्याने आम्ही क्रॉस करतो ते. सर, आम्ही जेव्हा कान्हा किंवा बांधवगड किंवा रणथंबोर या जंगलामध्ये जेव्हा आम्ही जातो सफारीला, तेव्हा आम्ही बघितलेलं आहे की सगळ्यांना जास्तीत जास्त लोकांना वाघ बघायचं असतो. सगळ्यांना वाघाचं अट्रॅक्शन असतं. खरं तर जंगल हे अख्खी एक परिसंस्था आहे आणि त्यांनाच बघायला पाहिजे. तर आणि वाघांचं संशोधन खूप जणांनी केलं आहे, किंवा सिंह असेल किंवा मोठे मोठे प्राणी असेल, हत्ती असेल, त्याचं संशोधन खूप जणांनी केलं आहे. पण असे कुठले प्राणी पक्षी आहेत का की ज्याच्यावर संशोधन व्हावं असं तुम्हाला वाटतं? या सर्व प्राण्यावर बघा, जॉर्ज शेल्लर नावाचे संशोधक आहेत, ते अमेरिकेचे आहेत. ते कान्हा किसलीला 2 वर्ष राहिले. फक्त वाघ आणि त्याचे असोसिएटेड म्हणजे इतर प्राणी याचा अभ्यास करून डिअर अँड टायगर म्हणून एवढं मोठं पुस्तक लिहिलेलं आहे. नंतर हे जॉर्ज शेल्लर हिमालयात गेले. हिमालयामध्ये स्नो लेपर्ड आहेत, पांढरे, त्याच्यावर अभ्यास केला. तिथे हिमालयाचे जेवढे प्राणी आहेत त्याच्यावर त्यांनी संशोधन केलं आणि हिमालयावरचं एक पुस्तक लिहिलेलं आहे त्यांना. एवढंच नाही, तो जंगलामध्ये, आफ्रिकेच्या जंगलामध्ये अनेक वर्ष राहून गोरिलाचा अभ्यास केला. मग इयर्स विथ गोरिला असं त्याचं नाव आहे. आणि तिथं मला जाणवलं ईश्वराचं हे. तर तो नेहमीच्या रस्त्याने एकटाच होता. तो नेहमीच्या रस्त्याने जाताना ते हत्ती त्याच मार्गाने जायचे, क्रॉस करायचे त्याला. तो जात असताना ती हत्तीची क्रॉस करण्याची वेळ होती आणि याची जाण्याची वेळ होती. ढग आले होते, पाऊस पडत होता. त्याला ते ढग आल्यामुळं त्याला वाटत होतं की आपण एखाद्या हत्तीवर जाऊन आदळतो की काय. म्हणून त्यांनी प्रार्थना केली, हे हत्तीनो, तुम्ही मी इथे एकटा आहे, मला दुसरा रस्ता माहीत नाही, तर तुम्ही मला जाऊ द्या आणि त्याच्याबद्दल क्षमा करा. आणि ते हत्तीचा कळप खाली निघून जातो त्या प्रार्थनेनंतर, आणि ते हळूहळू येतात आणि आपल्या कॅम्पवर जातात. गोरिलाचा अभ्यास करताना गोरिला रात्री झोपताना झोपाळा तयार करतात. झोपतात ना, ते झोपाळ्यासारखं ते फांद्या बिंद्या वगैरे असून त्यात झोपतात. तर तो एक झोपाळा तयार करून त्यांच्या शेजारी तो झोपायचा आणि रात्रभर त्यांचे निरीक्षण करायचं. तर ते माय इयर्स विथ गोरिला हे पुस्तक त्यांचं अगदी प्रसिद्ध आहे ते. आणि अशा प्रकारचा अभ्यास करायची जी ओरिजिनल तो जर्मन होता तो. तर जर्मन लोकांनी, मॅक्स मुलर हा त्यातला मोठा तज्ज्ञ, आपली बरीच हस्तलिखितं त्यांनी नेऊन घ्या, आपल्या भारतातून त्यांनी नेली. आणि त्यात एक तत्व आहे की अभ्यास करायचा असला तर एकाच प्राण्याचा, एकाच कळपाचा करायचा असतो आणि तो त्यांच्याबरोबर अनेक वर्ष फिरायचं असतं.
म्हणून आपल्याकडं जो पालकाप्य मुनी होता, पाल म्हणजे हत्ती, ज्याचा अभ्यास करतो त्याचा तो मुनी. तर तो हत्तीचा अभ्यास करत होता. तो जवळजवळ वयाच्या 70 वर्षापर्यंत हत्तीच्या कळपाबरोबरच होता तो. मग हत्तीला रोग कसले होतात, हत्ती खातो काय, पितो काय, त्यांचं आरोग्य कसं राहतं, हे सर्व त्यांनी पालकाप्यमध्ये लिहिलेलं आहे. पाल असं एवढा मोठा ग्रंथ आहे. तो ग्रंथ वाटल्यास मी आपल्याला दाखवतो. वाचायचं की नाही तुम्ही ठरवा. सर आवडेल आम्हाला वाचायला. हां, तर ते आहे. तर असं ते आजमुनी आहेत. ते रानबकऱ्याचा अभ्यासू आहे तो. हे सर्व जे मुनी ना, मुनी म्हणजे अभ्यासू. मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मुनी आणि ऋषीमध्ये काय फरक आहे? ऋषी म्हणजे असं ऐकलंय की रानावनामध्ये जे तपस्या करतात, आणि म्हणजे आमच्यासाठी तर साधारण सारखाच शब्द येतो मुनी आणि ऋषी. ऋषी म्हणजे कुलपती आहे तो. विद्यार्थी जे जिथं विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाचे कुलपती आहेत. आणि मुनी हे अभ्यासू विद्यार्थी आहेत. हा संबंध आहे दोघांमध्ये. तर हे मुनी अभ्यास करतात. राजमुनी म्हणजे बकऱ्याचा अभ्यासू, पालकाप्य हत्तीच्या शेचाचा. आता ह्याच्यामध्ये रामायणामध्ये शातकर्णी ऋषीचा आश्रम आहे. तो या कांचनमृगाबरोबर राहायचा आणि ते जे गवत खातात तेच गवत खायचा, ते जे वनस्पती खातात तेच खायचा, अन्न खायचा नाही तो. असं करून तो शातकर्णी ऋषी चितळावर काम करत होता. तर असे मोठमोठे ऋषी प्रत्येक याच्याला प्राण्याला झालेले आहेत. ते तसे ग्रंथ आहेत. पण ही हस्तलिखित आज सापडत नाहीत. फक्त वर्णन आहे की या ऋषींनी असं लिहिलं. जाबाल ऋषी हा रानमेंढाचा अभ्यास करणार आहे. रानमेंढा तो ग्रंथ नाही सापडत, पण त्याची उदाहरणं दिलेली आपल्या ग्रंथात आहेत. तर मग ही हस्तलिखित गेली कुठं? एकतर ती त्या काळचे लोक मग अभ्यास करणं सोडून दिलं, ती तशीच पडून राहिली. मग एखाद्या विद्वानाने मागितलं तर त्यांनी विकून टाकली त्यांना. आता ती हस्तलिखित द्यायला तयार नाहीत. मग सर असे कुठले प्राणी पक्षी आहेत का तुम्हाला असं वाटतं की यांचा अभ्यास कमी झाला आहे, त्यांचा अभ्यास व्हायची गरज आहे आपल्याला? अहो, प्रचंड अभ्यास युरोपियन लोकांनी केलेला आहे. भारतीयांना त्यांनी काही ठेवलं नाही करायचं. सर, आपला पक्षीकोश तर आम्ही सगळे पक्षीप्रेमी वापरतच आहोत, परंतु तुमचे मत्स्यकोश, प्राणीकोश, वृक्षकोश हे कधी मिळणार आम्हाला? ते वृक्षकोशाचं काम ना मी गेली 4-5 वर्ष करत होतो वर्ध्याला राहून. तो पूर्ण लिहून झालेला आहे, त्याचं प्रिंटिंग झालेलं आहे. तिथं काही कलर फोटोग्राफ्स पाहिजे होते, ते देखील मी अलीकडं त्यांना दिलेले आहेत. आता तो एखाद्या महिन्यामध्ये तो पूर्ण होईल आणि त्याचं प्रकाशन होईल. मत्स्यकोश देखील तयार आहे, माझी डायरीमध्ये लिहिलेला आहे वगैरे, तो घेईन. पण मी सध्या वृक्षकोश लिहितो आहे. वृक्षकोश महाराष्ट्रापुरता वृक्षकोश मी लिहिलेला आहे, कंप्लीट झालेला आहे. पण अनेक विद्वानाचं म्हणणं असं होतं की फक्त महाराष्ट्रापुरतं नाही चालणार, तुम्ही भारताचा वृक्षकोश घ्या. तर मी आता भारताचा वृक्ष घेतो आणि त्या दृष्टीनं मी माझी टिपणं काढतो आहे. अच्छा, म्हणजे लवकरच तो आम्हाला मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो. वृक्षकोशाला थोडा वेळ लागेल. इतर आता मत्स्यकोश वगैरे होतील एका बघून एक. सर, तुम्ही येणाऱ्या 200 वर्षामध्ये काय करणार आहात अजून? तुमचा अजून काय काय प्लॅन आहे पुढच्या येणाऱ्या 200 वर्षामध्ये? आपल्या ग्रंथामध्ये तुम्ही शतावो एवढाच आशीर्वाद आहे. आपण 100 वर्ष जगतोय गृहीत धरलेलं आहे. 200 वर्ष जगलेलं कुणी नाही आहे. तर मी म्हणजे आता 90 आहे, आणखीन 10 वर्ष मी काम करत राहीन. आणि जर आरोग्याने प्रकृतीने साथ दिली तर मी काम करतच राहीन. सर, तुमच्यामुळे आम्हाला आज वेगवेगळ्या जंगलांचं आणि जंगलामध्ये राहणाऱ्या प्राण्यांचं आणि पक्ष्यांचं निरीक्षण करायची संधी मिळाली. त्यांचं ऐकण्याची तुमच्यामुळे आम्हाला संधी लाभली. तुम्ही आपला मौल्यवान वेळ आम्हाला दिलात, आमच्या राष्ट्रसेवक या यूट्यूब चॅनलला तुम्ही दिलात, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद.
मित्रांनो, कदाचित मारुती चितमपल्ली सारखे वनाधिकारी आपल्याला पुन्हा मिळणार नाहीत, पण आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्यासारखं वागण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकतो. त्यांनी आपल्याला आपल्या या मुलाखतीमधून खूप छान छान गोष्टी सांगितल्या, त्यांच्या अनेक जंगलातील निरीक्षणं सांगितली जी आपल्यासाठी अत्यंत मौल्यवान आहेत. अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली सर यांचा आजची मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. असेच आपण अनेक विविध विषयांवर इंटरव्ह्यू घेऊन तुमच्यासमोर आम्ही येत राहू. तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद.